आज कॉलेज म्हणून येतात आपल्यासोबतले डेंजर सीन होऊन गेला होता। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आज कॉलेजमध्ये जायच्या आधी आपण पहिले पेटपूजा करून घेतली, कारण पहिले पेटपूजा फिर काम तुझं। आम्ही निघालो कॉलेजकडे, पण कॉलेजकडे जात आपल्या भाऊचे काम करताना दिसलं। त्याला म्हटलं तू काम नको करू, तू कॉलेजला चल, कारण भाऊ डायरेक्ट डिटेन झालेला आहे। आता वेळ अशी आलेली ना की याला पेपरला सुद्धा पोहोचणार नाही, कारण याची डायरेक्ट 30% अटेंडन्स आहे, तरी पण याला काही घेणं देणं नाही। जात आपल्याला आपला फर्स्ट इयरचा क्लास दिसला, इथेच आपली फील्डिंग लावायला जायची। भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं। लेवल सबके निकले, बट निकलेंगे उसके जो खड़ा रहेगा यहाँ पे। तर काय आपलं एक प्रॅक्टिकल होतं, तेवढं प्रॅक्टिकल करायला गेलो आणि ते प्रॅक्टिकल परफॉर्मन्स झाल्यानंतर बाहेर आलो। बाहेर गेल्यानंतर अशा असलेली गोष्टी बघायला भेटल्या, त्याच्यामुळे परत क्लासमध्ये गेलो आणि क्लासमध्ये गेल्यानंतर कळले की आमच्या क्लासमधल्या मुलांना अजून टाय पण बांधता येत नाही। आपल्याला थोडंसं राईट करायचं होतं, त्याच्यामुळे आपल्याला लायब्ररीमध्ये जायचं होतं। लायब्ररीमध्ये जाऊन आपलं काम पूर्ण केल्यानंतर बाहेर गेल्यानंतर हा भेटला। आप कटिंग के दुकान में आए हैं, ये देखो बंटी कटिंग कर रहा है। नाम क्या है तुम्हारा? नाम ओमे बोलते, सबको बोलते। मग काय आपले लेक्चर प्रॅक्टिकल झालेले होते आणि आपल्याला जायचं होतं घरी। घराकडे निघाल्यानंतर ना आपल्या गाडीचं काहीतरी काम निघालं होतं। सध्या तुमच्या भावाचा टाइमच खराब चालू आहे, दररोज आपल्यासोबत काही ना काही सीन होऊन जातो। पण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। जय श्रीराम।